मुळे हरतालिकेचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात दाखवणार आहे। त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। हरतालिकेचं व्रत कोणतीही स्त्री करू शकते। कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात। पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी। पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले। तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी